नमस्कार मित्रांनो, शांतीनगरमधील ते भयंकर मायारान ह्या कथेचा हा भाग 5वा आणि शेवटचा भाग आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी पाहावेत. ह्या कथेच्या प्रदर्शित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येतील. कथेच्या 5व्या आणि शेवटच्या भागाला आता सुरुवात करू. त्या सैतानी शक्तीच्या पुनश्च भेटीबाबत गुरुजींनी आकाशला काहीही सांगितलं नसलं तरी माधवने आकाशला फोन करून घडलेली घटना सांगितली होती. हा प्रकार कळताच आकाश आपली बाईक घेऊन तडक निघाला आणि आश्रमात पोचला. गाडी पार्किंगमध्ये उभी करून तो झोपडीच्या दिशेने निघाला. गुरुजी काहीतरी लेखन करत होते. आकाश झोपडीत पोचताच तो काहीशा रागाने म्हणाला, गुरुजी, कालच्या प्रकाराबद्दल तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. मला फार वाईट वाटलं. आणि ती शक्ती आता शहरात सुद्धा येऊ लागली आहे. त्याबद्दल काही विचार केलाय का तुम्ही? आता शांतीनगर प्रमाणेच शहरातही ते मृत्यू तांडव सुरू करेल. अजूनही वेळ गेलेली नाही गुरुजी. तुम्ही मला तिथे आज जाऊ द्या. काहीतरी करावंच लागेल आपल्याला. असं नुसतं बसून आपल्याला चालणार नाही. मी याआधी सुद्धा गेलोय तिथे. मला प्लीज जाऊ द्या. आपण जेवढा उशीर करू तितकी मोठी किंमत आपल्याला आणि या सबंध शहराला मोजावी लागेल. प्लीज गुरुजी. आकाश जरी भावनिक होऊन बोलत असला तरी त्याच्या बोलण्यात तथ्य आहे ही बाब गुरुजींनी जाणली होती. पण त्याला एकट्याला आत सोडण्यास त्यांचं मन धजावत नव्हतं. कारण तो त्या सैतानी जगात गेल्यास त्याच्या परत येण्याची खात्री गुरुजींना नव्हती. जोखीम फार मोठी होती. म्हणूनच गुरुजींचा या गोष्टीला विरोध होता. आपल्या नेहमीच्या शांत सुरात गुरुजी म्हणाले, बाळ, त्या अघोराबद्दल तुला सांगून मला तुला काळजीत टाकायचं नव्हतं. म्हणून ही गोष्ट मी तुला सांगितली नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी तू तिथे एकट्याने जायचं नाहीस. मी लवकरच काहीतरी दुसरा मार्ग शोधतो. तोपर्यंत तू शांत राहा. गुरुजींचे बोलणे आकाशला पटले नव्हते. गुरुजींना नमस्कार करून तो तिथून निघून गेला. सकाळचे 6:30 वाजून गेले होते. गुरुजी आपली योग साधना संपवून उठले. ते चटईची व्यवस्थित घडी घालून ठेवत असताना माधव धावतच झोपडीत शिरला. त्याच्या हातात एक वर्तमानपत्र होतं. माधवला असा धावत येताना पाहून गुरुजी दचकले आणि म्हणाले, माधव, अरे असा वाघ मागे लागल्यासारखा का धावतोयस? काय झालं बाळ? तसे आपला फुललेला श्वास स्थिर करत माधव म्हणाला, गुरुजी, तुम्ही ही बातमी वाचायला पाहिजे. असं बोलून त्याने वर्तमानपत्र गुरुजींसमोर धरलं. गुरुजींनी ते वर्तमानपत्र हातात घेतलं आणि शेजारच्या लाकडी स्टूलावर बसून त्यांनी पहिलं पान उघडलं. समोरची बातमी वाचून त्यांना धक्काच बसला. ती बातमी काहीशी अशी होती. शिक्रापूर बसस्थानकात मृत्यूचा थरार. एका रात्रीत 14 बळी. शिक्रापूर वार्ताहर दिनांक 28 जानेवारी. काल रात्री शिक्रापूर शहर मृत्यू तांडवानं हादरून गेलं. शिक्रापूर बसस्थानकात रात्री बस न मिळाल्याने बरेच प्रवासी तसेच काही भिकारी निवाऱ्याला थांबतात. बसस्थानकात रात्रीच्या वेळी तसा शुकशुकाटच असतो. काल रात्री नेमकं काय घडलं हे कुणालाच माहीत नाही. रात्री 2:30च्या सुमारास बसस्थानक परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर पुढील 10 मिनिटात बसस्थानकातून आरडाओरडा आणि किंकाळ्यांचे आवाज येऊ लागले. आजूबाजूच्या वस्तीतील लोकांनी घाबरून पोलिसांना फोन केला. पोलीस पुढील 10 मिनिटात हजर झाले. बसस्थानकात जेव्हा पोलीस शिरले तेव्हा तिथे कोणीही जिवंत नव्हतं. तिथे रात्री निवाऱ्याला असणाऱ्या एकूण 14 लोकांचे बिभत्स मृतदेह पोलिसांना पाहावयास मिळाले. सध्या हा परिसर पूर्णतः सील केलेला आहे आणि शेजारील गांधी मैदानात बस ये जा करण्याची तात्पुरती व्यवस्था केली आहे. कोणत्याही पत्रकाराला आत जाण्याची परवानगी नाही. एकंदर या हत्याकांडाने शिक्रापूर आणि संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अफवांना पेव फुटला आहे.
पण लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुढील तपास सब इन्स्पेक्टर गायतोंडे आणि टीम करत आहेत. ही बातमी वाचून गुरुजी सुन्न झाले. त्या अभद्राने एका रात्रीत 14 बळी घेतले होते. आता हा प्रश्न केवळ शांतीनगर पुरता मर्यादित नव्हता. काळोखाचा विळखा जणू सबंध शिक्रापूरला जखडू लागला होता. सबंध शहराला जणू तो भयाण काळोख किळंकृत करू पाहत होता. गुरुवर्य भैरव बाबांची मदत घ्यावीच लागेल असे पुटपुटत गुरुजी उठले आणि हातातील ते वर्तमानपत्र त्यांनी टेबलावर ठेवलं. इतक्यात सेवकाकडे असलेला फोन वाजू लागला. तो फोन आकाशचा होता. नमस्कार गुरुजी, आपण बातमी वाचलीत? आकाशने विचारलं. तसे गुरुजींनी होकार दिला. तसे आकाश पुढे बोलू लागला. एका रात्रीत 14 बळी घेतले त्या सैतानानं. आपल्याला काहीतरी करावं लागेल गुरुजी. लवकरच या संकटावर तोडगा काढावा लागेल. तुम्ही मला तिथे आत जाण्याची परवानगी द्या. तुमच्या आशीर्वादानेच मी त्या सैतानाचा खात्मा करू शकतो. मला परवानगी द्या गुरुजी, नाहीतर रोजचे वर्तमानपत्र सुद्धा वाचता येणार नाहीत आपल्याला. इतक्या विचित्र बातम्या येऊ लागतील. यावर आपल्या धीर गंभीर आवाजात गुरुजी बोलू लागले. आकाश, मला आजचा दिवस वेळ दे. मी आज माझे गुरु भैरव बाबांशी चर्चा करतो आणि संध्याकाळी तुला कळवतो. फुले गुरुजींचे कोणी गुरु आहेत ही बाब आकाशला माहीत नव्हती. कुतूहलाने त्याने विचारलं, गुरुजी, कोण आहेत हे गुरु भैरव बाबा? आपण कधीच उल्लेख केला नाही त्यांचा. कुठे असतात ते? ते आपल्याला काही मदत करतील का? यावर गुरुजी उत्तरले, आकाश, ते आता हयात नाहीत. त्यामुळे ते इथे येऊन आपली काहीही मदत करतील अशी शक्यता नाही. पण ते आपल्याला मार्गदर्शन जरूर करू शकतात. ही गोष्ट ऐकल्यावर आकाश आश्चर्यचकित झाला. त्याच्यासाठी हे फार विचित्र होतं. न राहून त्यानं विचारलं, गुरुजी, पण ते गुरु भैरव बाबा जर हयात नसतील तर त्यांना तुम्ही भेटणार कसे? त्यावर मिश्किलपणे हसत गुरुजी म्हणाले, आकाश, त्यांनी देहत्याग केला आहे याचा अर्थ त्यांचा नश्वर देह संपला. पण आत्मा कधीच मरत नाही बेटा. आत्मा हा अमर आहे. तो देह बदलतो. त्यामुळे गुरु भैरव बाबा जरी या भौतिक जगात उपस्थित नसले तरी आपल्याला मार्गदर्शन निश्चित करू शकतात. चल, फोन ठेवतो. मी संध्याकाळी तुला फोन करेन, असं म्हणत गुरुजींनी फोन कट केला. त्यांनी माधवला सांगून आजचे सर्व कार्यक्रम रद्द करायला लावले. आज ते आपले गुरु भैरव बाबा यांच्याशी त्या सैतानी संकटाबाबत चर्चा करणार होते. दुपारचे 2 वाजून गेले होते. गुरुजींनी माधवला सांगून झोपडीत कुणालाही न सोडण्यास बजावलं. गुरुजींना एकांत हवा होता. माधवलाही समोरच्या आश्रमात जायला सांगून गुरुजींनी झोपडीचं दार बंद केलं आणि ते ज्ञानमुद्रा धारण करून चटईवर बसले. तोंडातून अखंड मंत्रजप करत पुढील 2 तास ते ध्यानस्थ बसून राहिले. त्यानंतर एक विचित्र गोष्ट घडू लागली. ज्ञानमुद्रा घेऊन पद्मासनात बसलेले गुरुजी हळूहळू आधांतरी तरंगू लागले. त्यांचा मंत्रजप चालूच होता. गुरुजींचे डोळे आता सताड उघडे होते. हळूहळू त्यांची बुबुळे नाहीशी होऊन डोळे पांढरे फट्ट दिसू लागले. त्यांचा श्वास जवळपास थांबला होता. शरीरातील पेशी जणू मरणासन्न अवस्थेत गेल्या होत्या. गुरुजींचा निश्चल देह आधांतरी तरंगत होता. आपले नश्वर शरीर झोपडीत अधांतरी ठेवून गुरुजींचा आत्मा केव्हाच कैलास पर्वताच्या पायथ्याशी पोचला होता. वाऱ्याच्या वेगाने तो गुरु भैरव बाबांच्या गुहेकडे झेपावत होता. गुहा टप्प्यात येताच तो आत्मा तडक गुहेमध्ये शिरला. आत एका बर्फाच्या आसनावर तेजस्वी प्रकाश चमकत होता. ते गुरु भैरव बाबाच होते. फुले गुरुजींना आलेले पाहून गुरु भैरव बाबांनी आपलं प्रकटीकरण सुरू केलं. निळसर प्रकाशात हळूहळू एक आकृती उमटू लागली. साधारण 6 फूट उंचीचा कृश देह, भेदक डोळे, वाढलेल्या अकराळ विक्राळ जटा आणि दाढी, गळ्यात असंख्य रुद्राक्ष आणि कवड्यांच्या माळा, सर्वांगावर भस्माचे पट्टे असे गुरु भैरव बाबा आता प्रकट झाले होते. निळसर प्रकाशात ती आकृती अंधुक दिसत होती. फुले गुरुजी सुद्धा आता प्रकट होऊ लागले. गुरुजींनी पुढे होऊन भैरव बाबांचे आशीर्वाद घेतले
आणि अंधूक निळसर दिसणारा आपला उजवा हात पुढे केला. गुरु भैरव बाबांनी सुद्धा आपला निळसर हात पुढे करत फुले गुरुजींचा हात पकडला. 2 सेकंद निळसर प्रकाशाच्या लहरी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे वाहू लागल्या. 2 सेकंदात सगळ्या समस्येची आणि गुरु भैरव बाबांकडून आलेल्या मार्गदर्शनाची देवाणघेवाण झाली होती. आता गुरु भैरव बाबांनी फुले गुरुजींचा हात सोडला आणि प्रकटीकरण झालेली त्यांची निळसर आकृती हळूहळू तेजस्वी प्रकाशात बदलून ती त्या बर्फाळ आसनावर पुनश्च विराजमान झाली. त्या फुले गुरुजींचा आत्मा सुद्धा आपले प्रकटीकरण बंद करून शिक्रापूरच्या दिशेने झेपावला. दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुजींनी आकाशला फोन करून बोलावून घेतलं. 5 मिनिटात आकाश गुरुजींच्या झोपडीत हजर झाला. गुरुजींनी काहीतरी मार्ग शोधला असल्याने आपल्याला पाचारण केलं असावं ह्याची आकाशला खात्री होती. म्हणूनच तो मोठ्या उत्साहाने हजर झाला होता. झोपडीत येताच त्याने गुरुजींचे चरण स्पर्श केले. गुरुजींनी त्याला आशीर्वाद दिले आणि त्या लाकडी स्टूलावर बसण्याचा इशारा केला आणि गुरुजी बोलू लागले. आकाश, मी त्या सैतानी संकटाबाबत गुरु भैरव बाबांशी चर्चा केली आहे. त्यांनी मला एक मार्ग सुचवला आहे. थोडा खडतर आहे, पण शक्य आहे. आपल्याला फारच सावधगिरी बाळगून ते कार्य पार पाडावं लागेल. जोखीम फार मोठी आहे. तुलाच हे कार्य करायचं आहे. तुला त्या झाडाच्या ढोणीत शिरून त्या विचित्र सैतानी जगात जायचं आहे आणि त्या सैतानी शक्तीचा वास ज्या गोष्टीत आहे ती गोष्ट शोधून नष्ट करायची आहे आणि सुखरूप परत यायचं आहे. गुरुजींचे बोलणे ऐकून आकाश हरखून गेला. गुरुजी त्याला एकट्याला जाऊ देण्यास तयार होतील याची त्याला किंचितही अपेक्षा नव्हती. आधीर होऊन आकाश म्हणाला, गुरुजी, मग आजच करूयात आपण हे. प्रत्येक रात्रीसोबत ती सैतानी शक्ती अजूनच भयंकर होत चाललीये. अजून काही बळी जायच्या आत आपल्याला हे कार्य उरकावं लागेल. त्यावर आपल्या धीर गंभीर आवाजात गुरुजी म्हणाले, आकाश, असा उतावळा होऊ नकोस. गडबडीतलं काम हे सैतानाचं असतं. आपल्याला नीट विचार करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे सर्व रात्री करावं लागेल. दिवसा करता येणार नाही. महाशिवरात्र आता 8 दिवसांवर आली आहे. गुरु भैरव बाबांनी सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्रला रात्रीच्या पवित्र वेळी आपल्याला हे कार्य करायचं आहे. आपल्याला पुढचे 8 दिवस त्या सैतानी शक्तीवर पाळत ठेवावी लागेल आणि महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा ते अभद्र काळोखात येईल तेव्हा मी त्याला गुरु भैरव बाबांनी सांगितलेल्या शाबरी तंत्राने मंत्रबद्ध करून जखडून ठेवेन. ती सैतानी ताकद मंत्रबद्ध झाल्यावर आपल्याला पुढील किमान 3 तास वेळ मिळेल. त्या 3 तासात तुला त्या विचित्र जगात जाऊन त्या सैतानाचा वास असणारी ती गोष्ट शोधून ती नष्ट करावी लागेल आणि ते द्वार बंद होण्याच्या आधी तुला या जगात परत यावं लागेल. वेळ आल्यावर आणखी सविस्तर माहिती मी तुला देईनच, पण काय करायचं आहे हे आता तुझ्या लक्षात आलं असावं. पुढील 8 दिवस आपल्याला पाळत ठेवायची आहे आणि महाशिवरात्रीच्या रात्री त्या सैतानी शक्तीवर घाव घालायचा आहे. समजलं ना तुला? गुरुजींनी केलेली योजना आकाशला खरोखरच आवडली होती. त्याने मानेनेच होकार दिला, पण एक शंका मात्र त्याच्या मनात होती आणि त्याने ती बोलून दाखवली. गुरुजी, तुमची योजना अगदी छान आहे, पण एक गोष्ट मला समजली नाही. समजा मी तिथे आत त्या सैतानी जगात गेलो आणि तिथली वस्तू शोधून सुद्धा काढली, तरी मी ती नष्ट कशी करणार? कारण त्या सुकलेल्या झाडाला जाळण्याचा प्रयत्न आपण केला होता, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. जर ते द्वार जळत नसेल तर आतमधल्या त्या जगातील ती वस्तू कशी जळणार? आकाशच्या या प्रश्नाने गुरुजी चिंतित झाले. आकाशच्या बोलण्यात तथ्य होतं. जर ते सैतानी द्वार आपण जाळू शकलो नाही तर त्या सैतानी जगात जाऊन तिथे मिळालेली ती वस्तू तरी कशी जळणार? ही एक समस्या होती. त्यात आकाश काही सिद्ध साधक नव्हता की तो मंत्रशक्तीने अग्नी प्रज्वलित करू शकेल. त्यामुळे या समस्येवर उपाय शोधणं गरजेचं होतं. गुरुजींनी काही विचार केला आणि ते म्हणाले, आकाश, अजून 8 दिवस आहेत आपल्याकडे. काहीतरी मार्ग शोधतो मी, पण आपल्याला महाशिवरात्रीच्या रात्रीच हे काम करायचं आहे एवढं लक्षात ठेव. गुरुजींच्या बोलण्याला संमती दर्शवत आकाश उठला आणि शांतीनगरकडे निघाला.
4 दिवसांनंतर गुरुजींचा आकाशला फोन आला. त्यांचा आवाज फारच उत्साही आणि आनंदी वाटत होता. आपल्या हर्षभरीत आवाजात गुरुजी म्हणाले, आकाश, अग्नी प्रज्वलित करण्याच्या समस्येवर मी उपाय शोधला आहे. एक वस्तू आहे माझ्याजवळ, त्यानं आपलं काम होईल. तू त्वरित मला येऊन भेट. आकाशने उपस्थित केलेल्या अडचणीवर गुरुजींनी काहीतरी मार्ग काढला होता. गुरुजींचा तसा आकाशला फोनही आला होता. आता महाशिवरात्रीला केवळ 3 दिवस उरले होते. गेले 4-5 दिवस आकाश अहोरात्र जागून त्या अभद्रावर नजर ठेवत होता. जवळपास रोज रात्री ते अभद्र आजूबाजूच्या मिट्ट काळोखात वावरताना दिसत होतं. मागील 1-2 दिवसात त्याने 2 प्रखर प्रकाश झोत असणारे टॉर्चही विकत आणले होते. त्यापैकी एक टॉर्च हा शिकारी किंवा खाणकाम कामगार जसे बांधतात तसा कपाळावर बांधायचा होता आणि दुसरा टॉर्च हातात वागवायचा होता. त्याचबरोबर त्याने 2 पातळ आणि पारदर्शी असे निळे जिलेटिन पेपर सुद्धा आणले होते. ते निळे जिलेटिन पेपर टॉर्चच्या काचेला आतून बसवून त्याने निळा प्रकाश झोत असणारे 2 टॉर्च तयार केले होते. कारण यापूर्वी जेव्हा तो त्या सैतानी जगात गेला होता तेव्हा त्याच्या मोबाईलचा निळा नोटिफिकेशन इंडिकेटर शुभ्र रंगाचा होऊन चमकत होता. त्यामुळेच त्याने या दोन्ही टॉर्चला निळा जिलेटिन पेपर बसवला होता, जेणेकरून त्या टॉर्चचा उपयोग करून त्या विचित्र जगात त्याला शुभ्र प्रकाश उत्पन्न करता येईल. हे दोन्ही टॉर्च तो महाशिवरात्रीच्या दिवशी त्या सैतानी जगात घेऊन जाणार होता. गुरुजींचा फोन आल्याने आकाश आश्रमाकडे जायला निघाला. त्या सैतानी शक्तीचा खात्मा करण्यासाठी गुरुजींनी काय शोधलं असावं? एखादा मंत्र वगैरे शोधून काढला असावा का? का एखादं हत्यार वगैरे असावं? आकाशच्या मनात विचार चमकून जात होते. आकाश फारच उत्सुक दिसत होता. पुढील 5-1 मिनिटात तो आश्रमात पोचला. गुरुजी आपल्या झोपडीतच होते. आकाशला आलेला पाहून त्यांनी स्मितहास्य केलं. आकाशने पुढे होऊन गुरुजींना नमस्कार केला आणि तो लाकडी स्टूलावर बसला. गुरुजींची मुद्रा कमालीची प्रसन्न वाटत होती. ते अस्वस्थ दिसत होते. आकाशची उत्सुकता आता शिगेला पोचली होती. तसे गुरुजी बोलू लागले, बाळ, एक वस्तू आहे जी तुला तुझ्या सोबत त्या सैतानी जगात घेऊन जावी लागेल. खरं तर ही वस्तू खूप वर्षांपासून माझ्याकडेच आहे. या जगात प्रत्येक गोष्ट घडण्यामागे एक कारण असतं बाळ. मी गेली कित्येक वर्षे विचार करत होतो की ती वस्तू माझ्याकडे का आली असावी, आणि आज मला त्याची उकल झाली. ती वस्तू माझ्याकडे येण्यामागे नियतीचा काय खेळ आहे हे मला आज उमगलं, आणि म्हणूनच मी तुला आज फोन केला. ती वस्तू दाखवण्यासाठीच मी तुला आज इथे बोलावलं आहे. इतके बोलून गुरुजी उठले आणि पुस्तकाच्या कपाटातील एक छोटी लाकडी संदूक घेऊन ते पुन्हा पलंगाकडे येऊ लागले. आकाश आता ती वस्तू पाहण्यासाठी फारच उतावीळ झाला होता. ती लाकडी संदूक फारच जुनी होती. त्या शिसवी लाकडावर फारच छान नक्षीकाम केलं गेलं होतं. त्या संदुकीला पितळी कडी होती. गुरुजींनी अलगद ती कडी उचलली. कटकन आवाज करत संदूक उघडली. गुरुजींनी हलकेच त्याचे झाकण उचलत आपले दोन्ही हात आत घातले आणि आतून मुठी गच्च केलेले हात बाहेर काढले आणि आकाशला आपले दोन्ही हात पुढे करण्याचा इशारा करत गुरुजींनी आपल्या दोन्ही हातातील त्या वस्तू आकाशच्या दोन्ही हातांवर ठेवल्या. तसे आकाशने आपल्या मुठी उघडून पाहिल्या. त्याच्या दोन्ही हातांवर शुभ्र पांढऱ्या रंगाचे दगड सदृश्य स्फटिक होते. ते काहीसे दगड सदृश्य वाटत असले तरी ते दगड नव्हते, कारण ते कमालीचे हलके होते. दिवसाच्या उजेडातही ते स्फटिक किंचित चमकत असल्याचा भास होत होता. पण ती गोष्ट निरखून झाल्यावर आकाश भानावर आला. त्याचा थोडा भ्रमनिरास झाला होता. हे स्फटिकांचे दगड घेऊन जाऊन काय होणार देव जाणे, आकाश मनोमन विचार करत होता. आकाशकडे निरखून पाहणाऱ्या गुरुजींच्या नजरेतून त्याच्या मनात येणारे विचार सुटले नाहीत आणि ते खळखळून हसले आणि बोलू लागले, अरे आकाश, हेच तर आपलं हत्यार असणार आहे. तुला काय वाटलं मी कसलीशी दैवी तलवार वगैरे देईन का तुला? आणि देऊन तरी काय उपयोग? तलवार घेऊन थोडीच आग लावू शकतो आपण. अहो पण गुरुजी, या स्फटिकांनी काय होणार आहे? काहीसा नाराज होत आकाशने विचारलं. एकच मिनिटं थांब, मी दाखवतो काय होतं ते, असे म्हणत गुरुजींनी ते 2 स्फटिक आपल्या हातात घेतले.
आणि अगदी हलक्या हाताने ते 2 स्फटिक एकमेकांवर 2 सेकंदांसाठी घासले. अचानक त्यातून स्फोटासारखा आवाज येऊन एक निळसर भडका उडाला. गुरुजींच्या हातासह त्या स्फटिकांनी पेट घेतला. एक विचित्र निळसर प्रकाश तिथे पसरला होता आणि गुरुजींनी फुंकर मारताच तो निळसर प्रकाश नाहीसा झाला. झालेल्या प्रकाराने आकाश मात्र चक्रावून गेला होता. गुरुजींना काही इजा तर झाली नाही ना हे पाहण्यासाठी तो गुरुजींकडे सरसावला. तसे गुरुजींनी त्याला आपले हात दाखवले. स्फटिक पकडलेले हात अगदी सुरक्षित होते. आकाशची अवस्था ओळखून गुरुजी बोलू लागले. बाळ, मी नागपंथी आखाड्याचा सेवक आहे. हे मी तुला आधीच सांगितलं आहे. मी माझ्या आयुष्यातील 10 वर्षे हिमालयात व्यतीत केली आहेत. तिथे मी नागा साधूंसोबत राहत होतो. माझी आणि गुरुवर्य भैरव बाबांची ओळख सुद्धा तिथेच झाली. माझ्या 10 वर्षांच्या साधनेनंतर जेव्हा मी परत येत होतो तेव्हा मला आखाड्यातील एक नागा साधू आणि माझे परममित्र कनिफनाथ महाराजांनी हे स्फटिक भेट म्हणून दिले. पहिल्यांदा ते स्फटिक पाहिल्यावर त्याचा काय उपयोग आहे याची मला सुद्धा उकल झाली नव्हती. तेव्हा मला कनिफनाथ महाराजांनी सांगितलं होतं की या स्फटिकातून निर्माण होणारा दिव्य अग्नी इतका प्रखर आणि पवित्र आहे की कोणतीही अनिष्ट शक्ती या आगीमध्ये भस्मसात होऊन जाईल. योग्य वेळ आल्यावर तुला या स्फटिकांचा वापर करण्याची संधी मिळेल. तोपर्यंत मात्र हे स्फटिक सांभाळून ठेव. म्हणून गेले 40 वर्ष मी हे स्फटिक सांभाळत आहे. कनिफनाथ महाराजांचे शब्द आज तंतोतंत खरे ठरत आहेत. आकाश, हे स्फटिक तुला सोबत घेऊन जावे लागतील. त्याच्यातून उडणाऱ्या भडक्याने तुझ्या हाताचे पंजे सुद्धा त्या निळसर आगीत पेटल्याचा आभास होईल, पण तुला कसलीही इजा होणार नाही. समोरील ती अनिष्ट गोष्ट मात्र पूर्णतः जळून खाक होईल. आकाशसाठी हे सर्व अतर्क्य होतं, पण त्याने समोरच प्रत्यक्षात पाहिल्याने विश्वास ठेवावाच लागणार होता. आता त्या सैतानी शक्तीचा वास असणारी ती गोष्ट शोधून काढणं आणि तिला भस्मसात करणं हेच मुख्य काम होतं. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्याला फक्त 3 तास मिळणार होते. त्या 3 तासातच त्याला हे कार्य उरकावं लागणार होतं आणि सुरक्षितरित्या परत यावं लागणार होतं. गुरुजींनी दाखवलेल्या त्या स्फटिकरूपी दगडांची महती त्याला पटली होती. निश्चिंत मनाने त्याने गुरुजींचा निरोप घेतला आणि तो घराच्या दिशेने निघाला. पुढचे 2 दिवस वाऱ्याच्या वेगाने निघून गेले आणि महाशिवरात्रीचा तो पवित्र दिवस उगवला. गुरुजींनी सकाळी फोन करून आकाशला भेटायला बोलावलं. आकाश जेव्हा आश्रमात पोचला तेव्हा गुरुजी त्याचीच वाट पाहत होते. आकाश येताच गुरुजींनी त्याला गाडीत बसण्याचा इशारा केला आणि स्वतःही गाडीत बसून ते निळकंठेश्वराच्या मंदिराकडे निघाले. निळकंठेश्वराचं मंदिर हे शिक्रापूरमधील सर्वात प्राचीन शिवालय होतं. शहरापासून 3 किलोमीटर दूर असणाऱ्या टेकडीवजा डोंगरावर ते मंदिर स्थित होतं. ते एक हेमाडपंथी स्थापत्यकला असलेलं पुरातन मंदिर होतं. आकाशने या मंदिराबद्दल ऐकलं होतं, पण तो कधीही इथे आला नव्हता. गुरुजींसोबत मंदिरात येण्याचा दुग्ध शर्करा योग आज जुळून आला होता. गुरुजी या मंदिराचे एक ट्रस्टी होते, पण आज महाशिवरात्र असल्याने शिवालयात खूपच गर्दी होती. रांगेत उभे राहून गुरुजींनी आकाश सोबत केवळ मुखदर्शन घेतलं आणि मंदिराच्या परिसरात बसून त्यांनी ध्यानधारणा केली. आकाश त्यावेळेत हात जोडून भोलेनाथांचे स्मरण करत होता. मंदिरातलं एकूण वातावरण फारच गजबजलेलं आणि प्रसन्न वाटत होतं. मंदिरातून बाहेर निघताना आकाशला स्वतःमध्ये एक वेगळीच चेतना जाणवत होती. आयुष्यात पहिल्यांदाच त्याने एवढ्या मनापासून ईश्वराची आराधना केली होती. त्याचं कारणही तसंच होतं. आजचा दिवस हा त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच घातक दिवस होता. अशा कठीण प्रसंगी भोलेनाथाची साथ असणं फारच आवश्यक होतं. हे जाणूनच गुरुजी त्याला या पवित्र ठिकाणी घेऊन आले होते. दर्शन घेतल्यावर ते दोघे पुन्हा आश्रमाकडे निघाले. आश्रमात पोचल्यावर आकाशने गुरुजींचा निरोप घेतला आणि तो शांतीनगरकडे निघाला. रात्रीचे 8 वाजून गेले होते. आकाशच्या हृदयाची धडधड वाढत होती. गुरुजी आता कोणत्याही क्षणी शांतीनगरमध्ये येणार होते आणि मग त्या दोघांना जंगलाकडे जायला निघायचं होतं. आकाशने आपल्या आईला आज अभ्यासासाठी रोहनकडे जातोय
आणि आजची रात्र तिकडेच थांबणार आहे असं सांगून ठेवलं होतं. सानप साहेब ऑफिसच्या कामासाठी कालच पुण्याला गेले होते. ते अजून 2 दिवस तरी येणार नव्हते, त्यामुळे त्यांना सांगण्याचा काहीच प्रश्नच नव्हता. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गुरुजींचा फोन आला. पुढील 15 मिनिटात ते शांतीनगरमध्ये पोचणार होते. त्यांनी आकाशला तयार राहायला सांगितलं होतं. आकाशने आपल्या कॉलेजच्या बॅगमध्ये कपाळावर बांधायचा आणि हातात घ्यायचा असे 2 टॉर्च भरून ठेवले. गुरुजींनी दिलेली रुद्राक्ष माळ गळ्यातच होती. ते दिव्य स्फटिक त्याने 2 खिशात ठेवले होते. आधीर होऊन तो गुरुजींची वाट पाहत होता. इतक्यात फोन वाजला. गुरुजी मुख्य रस्त्यावरून शांतीनगरच्या हमरस्त्याला लागले होते आणि त्यांनी आकाशला बाहेर यायला सांगितलं होतं. आकाश घरातून बाहेर पडला. आपली बाईक स्टार्ट केली आणि बाईक घेऊन गेटमधून बाहेर काढली. बाहेर पडून त्याने बाईक तळ्याच्या दिशेने वळवून थोडे पुढे येऊन बंद केली. गुरुजींची गाडीही तिथे येऊन थांबली होती. गुरुजी गाडीतून खाली उतरले. आपल्या सेवकाला त्यांनी गाडीतच थांबण्याची आज्ञा केली. गुरुजींना पाहून आकाशने त्यांना नमस्कार केला. गुरुजींनी त्याला आशीर्वाद दिला आणि आकाशला खांद्याला पकडून उभे करत गुरुजी बोलू लागले. आकाश, आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे हे तुला वेगळं सांगायला नको. तुला ते चांगलंच माहीत आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. जोपर्यंत तुझ्या मनात भीतीचा विचार येत नाही तोपर्यंत कुठलीही अनिष्ट शक्ती तुझं काहीही वाकडं करू शकत नाही. कारण या सैतानी शक्ती माणसाच्या मनातील भीतीवर जगतात. आपल्या सावजाला भीतीने पछाडून त्या आपले इप्सित साध्य करतात. भीतीला मनात थारा दिल्यास या अनिष्ट शक्ती फोफावतात. आपल्या शरीरावर ताबा घेऊन आपल्याला कठपुतळीसारख्या नाचवू शकतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मनात भीतीला थारा देऊ नकोस. मनावर दडपण येऊ शकतं हे मलाही माहीत आहे, पण त्या दडपणाचे रूपांतर भीतीमध्ये होऊ देऊ नकोस. आपलं ध्येय काय आहे हे एक क्षणभरही विसरू नकोस. मी एक दुबळ्या मनुष्य आहे, मी त्या सैतानासमोर कसा टिकणार हा विचारही मनात आणू नकोस. आकाश, तुला आठवतो का रे शिवबाच्या आयुष्यातील तो प्रसंग? इतिहासात शिकला असशीलच ना तू. अरे, ज्या वेळेस अफझल खान विजापूरहून लाखांची फौज घेऊन शिवबावर चाल करून आला होता त्यावेळी शिवबाकडे मोजकी 25-30 हजारांची सेना होती. सेना कसली? जीवाभावाच्या सवंगड्यांची टोळीच ती. ना कसलं प्रशिक्षण ना हत्यारं. अफझल खानाची 1 लाखाची फौज घोडदळ, पायदळ, तोफखाना अशा सर्व सोयींनी सुसज्ज होती. पण तरीही शिवबाने न डगमगता यातून मार्ग काढलाच. या प्रसंगातून त्यांची चतुराई, दूरदृष्टी, युद्ध कौशल्य आणि मुत्सद्देगिरी याची चुणूक तर दिसतेच, पण त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे शिवबा अधर्माविरोधात धर्माची लढाई लढत होता आणि म्हणूनच दैवाने त्यांची साथ दिली. तेव्हा एक लक्षात ठेव, समोरील अघोरी शक्ती कितीही ताकदवान असली तरी तू धर्मासोबत आहेस आणि ती शक्ती अधर्म आहे. शेवटी तुझाच विजय होणं हे निश्चित आहे. त्यामुळे डगमगू नकोस. आणि महत्वाची गोष्ट, आत गेल्यावर केव्हाही जर तुला विचित्र किंवा भीती वाटू लागली तर लगेच मागे फिर. तिथपर्यंत जाण्याचीही हिंमत कुणातच नाहीये बाळा. तेवढी हिंमत तू करतो आहेस, हीच फार मोठी गोष्ट आहे. तेव्हा वाईट वाटून घेऊ नकोस. तुला थोडा जरी त्रास होऊ लागला तर सरळ मागे निघून ये. आणि दुसरी गोष्ट, तिथे आत गेल्यावर ती वस्तू शोधत असताना अशा गोष्टी पहा ज्या बघता क्षणी अभद्र आणि नैराश्यपूर्ण वाटतील. पाहूनच मनाचा थरकाप उडेल. अशा ज्या काही चित्रविचित्र गोष्टी दिसतील त्या जाळण्याचा प्रयत्न कर. त्या सैतानी शक्तीचा वास कोणत्याही अभद्र वस्तूत असू शकतो. जे काही अभद्र किंवा विचित्र दिसेल ते भस्मसात कर. समजा 3 तास होत आले तरी तुला कोणतीही गोष्ट सापडली नाही तर वेळ न दवडता बाहेर निघून ये. आपण पुन्हा हा प्रयत्न करू शकतो. तेव्हा लक्षात ठेव, तुझ्याकडे 3च तास आहेत. त्यामध्ये तुला हे सर्व काम उरकून परत सुद्धा यायचं आहे. मी तिथे त्या गुलमोहराच्या झाडाखाली तुझी वाट पाहीन. चल आता, आपल्याला निघावं लागेल. गुरुजी आता आकाश सोबत त्या मिट्ट काळोखाच्या दिशेने चालू लागले. रस्ता संपून काळोख सुरू झाला होता. आकाशला आपल्या मनावर एक विलक्षण दडपण जाणवत होतं.
आजची रात्र ही त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची रात्र होती. करो या मरो या स्थितीत तो येऊन पोचला होता. मिट्ट काळोखात थोडा पुढे चालत गेल्यावर ते त्या तळ्याकाठी असणाऱ्या गुलमोहराच्या झाडाजवळ पोचले. तिथे थांबून गुरुजी फतकल मांडून झाडाखाली त्या खडकावर बसले आणि आकाशलाही बसायला सांगितलं. ते अभद्र एवढ्या लवकर येण्याची शक्यता नव्हती. गुरुजींनी सैतान बंधन शाबरी मंत्रांचे पठण सुरू केले. 21 वेळा मनोभावे पठण करून तो मंत्र सिद्ध करण्याची गरज होती. एका हातातील काळे उडीदाचे दाणे मोजून दुसऱ्या हातात टाकत त्यांचे मंत्रोच्चारण सुरू होते. आकाश आजूबाजूला नजर ठेवून ते लुकलुकते डोळे कुठे दिसतायत का याची पाहणी करत होता. पुढील तासभर तरी त्यांना प्रतीक्षा करावी लागली. आकाश एक टॉर्च कपाळाला बांधून आणि दुसरा टॉर्च हातात घेऊन तयारीतच बसून होता आणि अचानक तो परिचित असा घाणेरडा दर्प येऊ लागला. किंचित विचकट हसण्याचा आवाज येत होता. ते अभद्र आता जवळ आलं होतं आणि अचानक त्याच्या हिडीस खरखरत्या आणि कर्कश आवाजात ते बोलू लागलं. काय रे थेरड्या, तुझं मरणच घेऊन आलंय तुला इथं. प्याद्याला पण घेऊन आलास. आज बघतो दोघांना. गुरुजी आक्रमक पावित्र्यातच उभे होते. त्यांनी आपल्या हातातील काळ्या उडीदाचा एक दाणा त्या अभद्राच्या दिशेने भिरकावत मोठ्याने मंत्रोच्चारण सुरू केलं. तो उडदाचा दाणा जणू एक आगीचा गोळा बनून त्या अभद्रावर आदळला. तसं ते खेकसलं. गुरुजींनी मोठ्याने मंत्रपठण करत दुसरा दाणा भिरकावला. अभद्र आणखीनच खवळलं. मोठमोठ्याने चित्रविचित्र आवाज करून ते ओरडू लागलं. इतक्यात गुरुजी मोठ्याने ओरडले, आकाश, धाव लवकर, त्या झाडाकडे पोच. आकाश जणू या आज्ञेची वाटच पाहत होता. तो त्वरित त्या जंगलाकडे धावू लागला. त्याला धावताना पाहून ते अभद्र आणखीनच चवताळलं आणि विचित्र खेकसू लागलं. पण गुरुजी उडदाचे दाणे त्याच्या अंगावर फेकतच होते. प्रत्येक दाणा आगीचा गोळा बनून त्याच्या अंगावर आदळत होता. तसं ते विचित्र खेकसत होतं, भिवळत होतं. पण ते आता जागीच सखडलं गेलं होतं. आकाश आता वाऱ्याच्या वेगाने त्या सुकलेल्या खोडाकडे धावत होता. हातातील टॉर्च निळ्या रंगाचा प्रकाश फेकत असल्याने त्याला समोर नीटसं दिसत नव्हतं. तरीही अंदाजाने तो धावतच होता. पुढच्या 7-1 मिनिटात तो त्या खोडाजवळ पोचला. अंधारात दबा धरून बसलेल्या एखाद्या अजस्त्र राक्षसासारखं ते खोड उभं होतं. आकाश आता खोडाच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या ढोणीत शिरला आणि त्याच्या केंद्रस्थानी जाऊन उभा राहिला. केंद्रस्थानी उभे होताच बाजूचं ते खोड जणू हवेत विरून गेलं आणि तो त्या शुभ्र प्रकाशाच्या पोकळीत जणू अधांतरी तरंगू लागला. तिथे कसलाही आकार नव्हता, कोणतीही मिती नव्हती. होता तो फक्त एक शुभ्र प्रकाश. काही वेळ त्या प्रकाशात तरंगत असताना हळूहळू त्याचे पाय एका ठोस जागी टेकले गेले. बाजूला तीच काळोखी जागा दिसू लागली, ज्या जागी यापूर्वी सुद्धा तो आला होता. समोरील कोपऱ्यातून तो लालसर प्रकाश त्या बंदिस्त जागी पडत होता. आकाश हळूहळू पावले टाकत त्या लालसर प्रकाशाच्या दिशेने जाऊ लागला. आता तो त्या लालसर प्रकाशाच्या मुखाशी उभा होता. थोडा वेळ त्या लालसर प्रकाशात उभा राहून त्याने समोरील त्या विचित्र जगाचा अंदाज घेतला. आणखी काही क्षण तिथेच थांबून त्याने आपल्या डोळ्यांना त्या लालसर प्रकाशाची सवय लावण्याचा प्रयत्न केला आणि आपला टॉर्च चालू न करता पुढे जाण्याचा निर्णय घेतला. कारण टॉर्चचा प्रकाश पडला असता तर त्या जागी असणारे चित्रविचित्र जीव त्याच्याकडे खेचले जाण्याची शक्यता होती. त्या जागेतून पुढे बाहेर येताच त्याला समजलं की त्याच्या पायाखाली जमीन नसून विचित्र आकाराचा धूर पसरला आहे. पायाखाली देखील त्या धुराच्या रंगाचा ठोस पदार्थ होता. तो धूर सुद्धा लालसर प्रकाशामुळे लाल दिसत होता आणि डोक्याच्या वर अधांतरी जमीन तरंगत होती. हे विचित्र जग पृथ्वीपेक्षा पूर्णतः उलटे असल्याचा भास होत होता. त्या लालसर विचित्र ढगातून चालत तो पुढे जाऊ लागला. त्या लालसर प्रकाशात गुहेसारख्या जागेतून बाहेर येताना समोर काही अंतरावरच त्याला एका विचित्र द्रव पदार्थाचे तळे दिसले. त्या तळ्यातले द्रव पिवळसर रंगाचे होते. त्या गुहेसारख्या जागेतून बाहेर पडताच त्याने डावीकडे जाण्याचा निर्णय घेतला. आजूबाजूच्या परिस्थितीचा कानोसा घेत लालसर प्रकाशातून डावीकडे जात असताना त्याने समोर पाहिलं.
समोर काहीही दिसत नव्हतं. पायाखालचे ते लालसर ढग सोडून समोर नजर जाईल तिकडे एक भकास पोकळी दिसत होती. तरीही त्याने अंदाज घ्यावा म्हणून पुढे जाण्याचं ठरवलं. पुढील 10-1 मिनिटे अजून पुढे जात असताना त्याच्या लक्षात आलं की तो त्या पोकळीत विनाकारण पुढे जात आहे. पुढे नजर जाईल तिकडे पायाखाली लालसर ढग आणि डोक्यावर तरंगणारी अधांतरी जमीन सोडून दूरपर्यंत काहीही दिसत नव्हतं. तसे त्याने मागे वळण्याचा निर्णय घेतला. परत मागे फिरून त्या गुहेसारख्या जागेच्या तोंडाशी यायला त्याला 15-1 मिनिटे लागली. आता तो त्या पिवळसर तळ्याच्या बाजूला त्या गुहेच्या तोंडाशी परत येऊन उभा राहिला. गुहेच्या डावीकडे काहीच न मिळाल्याने कानोसा घेत घेत तो आता उजव्या बाजूने जाऊ लागला. उजव्या बाजूने पुढे चालत असताना त्याला हळूहळू पायाखालील त्या लालसर ढगांमध्ये काहीतरी वस्तू विखुरल्या असल्याचं जाणवलं. सावकाश खाली वाकत त्याने पायाखाली लागलेली एक वस्तू उचलून हातात घेतली. ती एक मानवी कवटी होती. आपण योग्य मार्गावर आहोत याची त्याला खात्री झाली आणि सावकाश कानोसा घेत तो पुढे पुढे जाऊ लागला. जसजसा तो पुढे जात होता तसतशी त्याला एक विचित्र जाणीव होऊ लागली होती. पुढे काहीतरी भयानक पाहायला मिळणार आहे असं त्याचं सुप्त मन त्याला बजावत होतं. हिम्मत करून तो एक एक पाऊल टाकत पुढे चालला होता आणि तेवढ्यात एक विचित्र खेकसण्याचा आवाज त्याच्या पाठीमागून आला. आकाश जणू जागीच खेळला. जागेवर स्तब्ध उभा असताना त्याच्या पाठीमागून एक विचित्र जीव झपकन त्याच्या पुढे पळाला आणि 15-20 फुटांवर जाऊन थांबला. तो जीव फारच भयानक दिसत होता. त्याची उंची अंदाजे 4 फूट होती. त्याचं तोंड मानवी आकाराचं असलं तरी त्याचे कान एखाद्या लांडग्यासारखे डोक्यातून वरती उगवले होते. दातांचे सुळे बाहेर आले होते. 2 पायावर चालणाऱ्या त्या जीवाची मगरीसारखी लांब शेपूट होती. तो विचित्र जीव आकाश समोरच 15-20 फुटांवर उभा होता आणि आपलं तोंड पायाखाली असणाऱ्या त्या लालसर ढगात खुपसून तो काहीतरी शोधत होता. इतक्यात आकाशला तो परिचित असा घाणेरडा दर्प येऊ लागला. जागेवरून तसूभरही न हलता आकाशने आपले डोळे एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे वळवले आणि त्याला ते लुकलुकते सैतानी डोळे दिसले. आकाश उभ्या जागीच कोमात गेला. हे कसं शक्य आहे? या सैतानी शक्तीला तर गुरुजींनी जखडून ठेवलं आहे. मग हे अभद्र इथे कसं काय आलं? ते गुरुजींच्या तावडीतून सुटलंय का? गुरुजी ठीक असतील ना? जागीच गोठला जाऊन आकाश विचार करत होता. आपला श्वासही जणू त्याने रोखून धरला होता आणि अचानक ते लुकलुकते डोळे त्या विचित्र प्राण्याच्या दिशेने सरसावले. आता ते फक्त डोळे नव्हते. त्या लुकलुकत्या डोळ्यांच्या सैतानी शक्तीला एक आकारही दिसत होता. तो काळसर धुराचा आकार मानवी होता, पण त्याला विशिष्ट भौतिकता नव्हती. क्षणाक्षणाला तो धुरकट आकार जणू बदलत होता. पुढच्याच क्षणी त्या सैतानी आकृतीने विचित्र दिसणाऱ्या त्या प्राण्यावर हल्ला केला. 2 क्षणांच्या झटापटीनंतर तो विचित्र प्राणी मेला. विचकट हसत त्या सैतानी आकृतीने त्या विचित्र प्राण्याच्या नरडीचा घोड घेतला. त्या प्राण्याच्या शरीरातून पिवळसर द्रव टपकू लागला. ते त्याचं रक्त होतं आणि अचानक त्या सैतानी आकृतीने त्या विचित्र प्राण्यातून एक चमकती अंधुक आकृती बाहेर काढली. त्या सैतानाने त्या प्राण्याचा आत्मा धडा वेगळा करून तो आपल्या हातात धरला होता. तो आत्मा सुटण्याची केविलवाणी धडपड करत होता. आता ती सैतानी आकृती आकाशकडे न बघताच सरळ पुढे चालू लागली. जागीच गोठलेला आकाश हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत होता. समोर आलेलं आपलं मरण आपल्याला न मारता का निघून गेलं याचा त्याला प्रश्न पडला होता. ती धुरकट सैतानी आकृती हातात त्या विचित्र प्राण्याचा आत्मा घेऊन पुढे चालली होती. भानावर आलेला आकाश हळूहळू त्या सैतानी आकृतीचा पाठलाग करू लागला. त्या सैतानी आकृतीला त्या लालसर प्रकाशात केवळ हलत्या वस्तू ओळखता येत होत्या. स्थिर वस्तू त्याला समजत नव्हत्या. आकाश जागी स्थिर राहिल्याने त्या आकृतीने आकाशवर हल्ला केला नव्हता ही बाब आकाशच्या लक्षात आली होती. ती आकृती फक्त हलत्या भक्ष्यावरच हमला करते हे जाणून आकाश स्तब्धपणे एक एक पाऊल टाकत होता. काही वेळ त्या आकृतीचा पाठलाग केल्यानंतर त्याला समजलं की तो एका अजस्त्र गुहेकडे चालला आहे. त्या गुहेचे तोंड एका प्रचंड राक्षसी आकाराचं होतं.
ती सैतानी आकृती निवांतपणे पुढे सरकत होती. आकाश सुद्धा हळूहळू कानोसा घेत तिचा पाठलाग करत होता. आता तो त्या आकृतीचा पाठलाग करत गुहेच्या तोंडाशी येऊन लपला. लपूनच त्याने आत पाहिलं. त्या गुहेच्या तोंडाशी एक मोठा मानवी सांगाडा पडला होता. तो सांगाडा दिसायला जरी मानवी असला तरी त्याचा आकार मात्र मानवी नव्हता. जवळजवळ 25-30 फूट लांबीच्या सांगाड्याचे तोंड मात्र एखाद्या जंगली रानगव्याचे होते. त्याचा छातीचा पिंजरा जवळजवळ 5 फूट उंच होता. त्या सांगाड्याच्या डोक्यापासून गुडघ्यापर्यंतची हाडे बिनमासाची पूर्ण मोकळी होती. ती काळवणलेली कुचकट हाडं विचित्र घाण वास मारत होती, पण गुडघ्यापासून खाली मात्र त्यांच्यावर मांस होतं. हातात त्या विचित्र प्राण्याचा आत्मा घेऊन ती सैतानी आकृती त्या अजस्त्र सांगाड्याकडे सरसावली आणि त्या प्राण्याचा आत्मा त्या सांगाड्यावर फेकून घाबरत ती मागे सरकली. तसे तो सांगाडा क्षणभरासाठी विलक्षण चमकला आणि त्याच्या गुडघ्याजवळ थोडं मांस तयार झाल्याचा भास झाला. क्षणभरात त्या सांगाड्यातून 8-9 लुकलुकत्या डोळ्यांच्या सैतानी आकृत्या बाहेर पडल्या. लपून हा विलक्षण प्रकार पाहणाऱ्या आकाशचे डोळेच फिरले. त्या लुकलुकत्या डोळ्यांच्या सैतानी आकृत्या त्या अजस्त्र सांगाड्यातून बाहेर पडत होत्या. गुरुजींनी जेरबंद केलेली सैतानी आकृती बाहेरच होती, पण आतमध्ये अजून 8-9 आकृत्या होत्या. या सैतानी आकृत्या दिसेल त्या जीवाचे बळी घेऊन त्यांचे आत्मे गोळ्या करून ह्या अजस्त्र सांगाड्यावर आणून टाकत होत्या आणि प्रत्येक आत्म्यासोबत त्या विचित्र सांगाड्यावर मांस चढत होतं. तो विचित्र सांगाडा सैतानाचा होता आणि या आकृत्या त्याच्या गुलाम होत्या. सैतानाला जिवंत करण्यासाठी त्या बळी आणत होत्या. अनिलच्या मागे लागून फक्त एकच सैतानी आकृती त्या झाडाच्या ढोणीमधून शांतीनगर भागात येत होती, पण त्या इतर आकृत्यांना तो मार्ग माहीत नसावा. आता सर्व प्रकार आकाशच्या लक्षात आला होता, पण आता या 8-9 आकृत्या पाहून आकाश जणू गर्भगळीत झाला होता. त्याच्या कपाळावर आता घाम जमू लागला होता. हृदय जोरात धडधडू लागलं होतं. त्याचा श्वास फुलला होता. तिथून मागे जाणंही त्याला आता शक्य नव्हतं. थोडी जरी कुणकुण लागली तरी त्या आकृत्या त्याच्यावर झेपावणार होत्या आणि क्षणात त्याचे कितीतरी तुकडे होणार होते. आणि पुढे जावं म्हटलं तर त्या 8-9 आकृत्या पाहून त्याचं काळीज धजावत नव्हतं. विचार करत आकाश जागी स्तब्ध उभा होता आणि इतक्यात त्याच्या पायावरून कसलासा विचित्र जीव वळवळत गेला. आधीच घाबरलेला आकाश या प्रकाराने उडालाच. दचकून आपल्या जागेवरून उडी मारताना त्याच्या हातातील टॉर्च खाली पडला आणि खडखड आवाज झाला. तसे त्या 8-9 सैतानी आकृत्यांचे लुकलुकते डोळे आता आकाशवर खिळले आणि त्या आकाशच्या दिशेने झेपावू लागल्या. क्षणाचाही विलंब न करता आकाशने खाली पडलेला टॉर्च उचलला आणि तो सुरू केला. टॉर्च सुरू करताच नेसर लेन्समधून शुभ्र प्रकाश त्या गुहेकडे फेकला गेला. तशा त्या आकृत्या दचकून मागे सरकल्या. विचित्र खेकसून दिशा बदलून त्या आकाशकडे पुन्हा झेपावू लागल्या. आकाशने आता आपल्या कपाळावरील टॉर्चही सुरू केला. हातातील टॉर्च गरगर गोल फिरवत तो जागीच उभा होता. त्या आकृत्या जणू चारही दिशांनी त्याच्याकडे झेपावण्याचा प्रयत्न करत होत्या. टॉर्चचा प्रकाश पडताच विचकट खेकसत त्या मागे सरकत होत्या. चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी आकाशी अवस्था झाली होती. 2-3 मिनिटे जागेच उभा राहून निकाराने लढा देणाऱ्या आकाशला लक्षात आलं की त्याला त्या सांगाड्याकडे सरकून तो सांगाडा जाळावा लागेल. तेव्हा आणि तेव्हाच या सैतानी आकृत्या नाहीशा होतील. आपला टॉर्च गरगर फिरवत चोहीकडे लक्ष देत आकाश हळूहळू त्या सांगाड्याकडे सरकू लागला. जसजसा तो सांगाड्याकडे सरकू लागला तसतशा त्या आकृत्या चवताळून त्याच्या अंगावर येऊ लागल्या. आकाश विजेच्या वेगाने टॉर्च फिरवत होता. मनातील भीतीवर नियंत्रण ठेवत तो त्या सांगाड्याकडे सरकत होता. अंतर हळूहळू कमी होत होतं, पण सांगाड्याच्या अगदी जवळ आल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्या सैतानी आकृत्या आता आकाशकडे येत नाहीयेत. बहुतेक त्या आकृत्या त्या सैतानी सांगाड्याला घाबरत असाव्यात. आपली मान इकडे तिकडे फिरवत कपाळावरील टॉर्चच्या प्रकाशाने इतरत्र पाहत त्याने खिशातील ते 2 स्फटिक बाहेर काढले आणि त्या सांगाड्याच्या अगदी जवळ नेऊन त्याने ते स्फटिक एकमेकांवर आदळले.
धाडकन स्फोटाचा आवाज होऊन एक निळसर भपका उडाला. ते स्फटिक आणि आकाशच्या हाताच्या पंजाने पेट घेतला. आकाशने ती निळसर ज्वाला सांगाड्याला लावली. तसा धडधड करत तो सांगाडा पेटू लागला. बाजूलाच घुटमळणाऱ्या त्या लुकलुकत्या डोळ्यांच्या आकृत्या आधांतरीच निळसर प्रकाशात जळू लागल्या. जळताना त्या विचित्र खेकसत होत्या, विवळत होत्या. त्या आता कायमच्या नष्ट झाल्या होत्या. इकडे बाहेर गुरुजींनी जेरबंद केलेली ती सैतानी आकृती सुद्धा निळसर प्रकाशात परावर्तित होत हवेत विरून गेली. आकाशने आपली कामगिरी पार पाडली आहे हे जाणून गुरुजी क्षणभर आनंदित झाले. पण आकाश सही सलामत बाहेर येईपर्यंत त्यांच्या जीवात जीव येणार नव्हता. म्हणूनच आकाशची वाट पाहत ते त्या गुलमोहराच्या झाडाखाली जाऊन बसले होते. अचानक त्या लालसर ढगांच्या गुहेसारख्या जागेत वरील बाजूस असणारे छत धडधड करत खाली पडू लागलं. सांगाड्याने पूर्ण पेट घेतला होता. त्या सांगाड्याच्या कवटीचा धाडकन मोठा स्फोट झाला. त्या स्फोटाने ती सबंध गुहा थरारली आणि डोक्यावरची बाजू धडधड करत खाली पडू लागली. आपण कोणत्याही क्षणी या गुहेत अडकू शकतो ही बाब लक्षात घेऊन आकाश गुहेबाहेर धावला. गुहेबाहेर पडतानाच पाठीमागे त्या गुहेचा एक विध्वंसक स्फोट झाला. एखाद्या अणुवस्त्रापेक्षाही महाभयानक तीव्रतेच्या त्या स्फोटाने त्या विचित्र जगात कंपनांचं एक विचित्र वलय निर्माण झालं. आता जणू पायाखालचे लालसर ढग थरथरू लागले होते. जीवाच्या आकांताने आकाश धावू लागला. बाजूचे ते पिवळसर द्रवाने भरलेले तळेही थरारले होते. त्या पिवळसर द्रवाच्या मोठाल्या लाटा तयार होऊन त्या आकाशच्या वाटेकडे येऊ लागल्या होत्या. वेगाने धावत, लाटा चुकवत आकाश जिथून आला त्या छोट्या गुहेकडे झेपावत होता. आणि इतक्यात त्याने पाहिलं त्या प्रलयकारी कंपनांनी ती छोटीशी गुहा सुद्धा आता ढासळू लागली होती. हा आकाशच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. ती गुहा बंद झाल्यास आकाश कायमचा इथेच अडकणार होता. जीवाच्या आकांताने आकाश धावला. गुहा आता टप्प्यात आली होती. त्या गुहेच्या छताचे छोटे मोठे तुकडे पडत होते. आकाश आता गुहेकडे झेपावत होता आणि इतक्यात पिवळसर द्रवाची एक मोठी लाट मागून येऊ लागली. आकाश अगदी वेगाने गुहेत शिरला. आता छताचे मोठमोठाले तुकडे त्याच्या अंगावर ढासळू लागले. एक मोठा तुकडा डोक्यावर पडत असताना आकाशने हाताचा कोपरा वरती करून चुकवला. पण हाताच्या कोपरावर जबर मार बसला. आकाश धाडकन एकीकडे फेकला गेला. गुहेच्या केंद्रस्थानापासून तो अंदाजे 30 फूट लांब होता आणि इतक्यात त्याच्या पोटरीवर सुद्धा एक प्रचंड तुकडा आदळला. तुटणाऱ्या हाडाचा काडकन आवाज आला. आकाश जोर जोराने विव्हळू लागला. उभे राहण्याचे त्राणही त्याच्यात आता नव्हते. हाताच्या कोपरातून आणि पोटरीतून रक्तस्राव सुरू झाला होता. हाताच्या एका कोपऱ्यावर पुढे सरकत सरकत तो गुहेच्या केंद्रस्थानी जाण्याचा प्रयत्न करू लागला. आजूबाजूला छोटे मोठे तुकडे पडतच होते. कुठल्याही क्षणी ती सबंध गुहाच त्याच्या अंगावर कोसळू शकत होती. आकाश पुढे सरकत होता. त्याच्या पूर्ण शरीरातून वेदनेच्या कळा उठत होत्या. त्याचा मेंदू आता बधीर होत चालला होता. समोरील त्या केंद्रस्थानी जाण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नव्हता. काहीही करून त्याला तिथे पोचावंच लागणार होतं. आणि इतक्यात पिवळसर द्रवाची लाट त्याच्या दिशेने गुहेत येऊ लागली. आकाश केंद्रस्थानापासून 5-7 फूट दूर होता आणि मागून येणाऱ्या त्या पिवळसर द्रव्याची लाट त्याच्या अंगावर येऊन आदळली. तो पिवळसर द्रव फारच चिकट होता. आकाशचा वेग त्या चिकट द्रवाने अजूनच कमी झाला होता. आजूबाजूची पडझड वाढली होती. आकाश जीवाची बाजी लावून पुढे सरकत होता. मध्येच तो विव्हळत होता. त्याच्या अंगातले त्राणच जणू निघून गेले होते आणि केंद्रस्थान 3-4 फूट दूर असतानाच रक्तस्राव वाढल्याने तो मूर्छित पडला. आता तो पूर्णतः नशिबाच्या भरवशावर होता. त्याने शर्थीचे प्रयत्न केले होते पण ते पुरेसे नव्हते. तो त्या केंद्रस्थानापासून 4 फुटांवर तसाच पडून होता आणि तेवढ्यात त्या पिवळसर द्रवाची अजून एक मोठी लाट मागून आली आणि आकाश त्या लाटेवर तरंगत 3-4 फूट पुढे सरकला. आता तो त्या गुहेच्या केंद्रस्थानी होता. अचानक आजूबाजूची गुहा अंधुक होऊ लागली. मूर्छित अवस्थेतील आकाश आता त्या शुभ्र प्रकाशात अलगद तरंगत होता.
काही वेळ त्या शुभ्र प्रकाशात अलगद तरंगत राहिल्यावर तो त्या तळ्याकाठी असलेल्या गुलमोहराच्या झाडाखाली खडकावर प्रकट झाला. त्याची वाट पाहत तिथे बसून असलेल्या फुले गुरुजींचे डोळे चमकले. आकाशला पाहून त्यांना विलक्षण आनंद झाला. त्यांनी पुढे होऊन आकाशला उठवण्याचा प्रयत्न केला, पण आकाश मूर्छित होता. गुरुजींनी त्याची नाडी तपासली. तो जिवंत होता. गुरुजींनी मोठ्याने आवाज देत गाडीजवळ थांबलेल्या आपल्या सेवकाला माधवला बोलवून घेतलं. पुढील 3 मिनिटात माधव तिथे हजर झाला. गुरुजींनी आणि माधवने आधार देत आकाशला गाडीपर्यंत नेलं आणि गाडी हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झाली. 1.5 दिवस बेशुद्ध अवस्थेत राहून आकाश आज शुद्धीवर आला होता. डोळे उघडले असता त्याला समोर त्याचे आई-बाबा आणि फुले गुरुजी दिसले. आकाशच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या होत्या. मागील 1.5 दिवसात फुले गुरुजी आपली सर्व कामे सोडून हॉस्पिटलमध्ये आकाश जवळच बसून होते. गुरुजींनी मागील 1.5 दिवसात आकाशच्या आईबाबांना आत्तापर्यंत घडलेला सर्व प्रकार सांगितला होता आणि ते सारे मिळून आकाश शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते. आकाश शुद्धीवर येताच त्याची आई आनंदाने रडू लागली. डॉक्टर आले. त्यांनी आकाशला तपासलं. आकाशचा हात आणि पाय फ्रॅक्चर होता, पण इतर कुठेही गंभीर दुखापत नसल्याने त्याची सध्याची स्थिती अगदी नॉर्मल होती. पुढील 10-1 दिवसात त्याला डिस्चार्ज मिळेल असे सांगून डॉक्टर निघून गेले. पुढील तासाभरात त्या विचित्र जगात घडलेला सर्व प्रकार आकाशने त्या तिघांना सांगितला. तो प्रकार ऐकून गुरुजींनी डोळे विस्फारले. आकाशचा हात हातात घेऊन भरल्या डोळ्यांनी गुरुजी बोलू लागले. वाघाचं काळीज घेऊन आला आहेस पोरा. तू ज्याचा खात्मा केलास तो सैतान होता. खरं तर हे संकट सुरू होण्याआधीच तू संपवलंस असं आपण म्हणू शकतो. कारण जर का तो सैतान मृतावस्थेतून जागा झाला असता तर मात्र हे शहरच काय, सबंध मानव जाती धोक्यात आली असती. फार फार उपकार झाले पोरा तुझे, असं म्हणून गुरुजींनी उभे राहून आकाशला वंदन केलं. या प्रकाराने आकाश काहीसा गांगारून गेला होता. त्याचे आईबाबा मात्र त्याच्याकडे अभिमानाने डोळे भरून पाहत होते. मित्रांनो, ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.